तर नमस्कार मित्रांनो, आज आलोय आम्ही गावाकडे आणि हे आहे माझं घर. हा आहे माझं घर आणि हे आहे आजूबाजूचा परिसर. एकदम सुंदर असा व्ह्यू. हा घराच्या शेजारी डोंगर असल्यामुळे डोंगरावरून अ, हा सीन हा घेतलेला आहे. अशा पद्धतीचा हा सीन पूर्णपणे. चला आता गावामध्ये. काल संध्याकाळी आम्ही घरी आलो आणि आज सकाळी 10 वाजता माझी विद्यार्थी मेळावा आहे गावामध्ये. तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा आमचा. तर मित्रांनो, हे आहे आमचं छोटंसं गाव शिंदोडी. आता गावाजवळच पोहोचलेलो आहे. आलेलो आहे जवळजवळ. तर पुढं आपल्याला गावात आता एंट्री होणार आहे. समोरची बिल्डिंग दिसते व्हाईट, ती आहे मराठी शाळा आणि त्या मराठी शाळेचाच माझे विद्यार्थी मेळावा आहे, म्हणून आज आम्ही आलेलो आहे. संतोष कधी आलो? सकाळी आलो. सकाळी आलो का? आम्ही कालच आलो जरा. ते बघून गाडीवर आले. हा ते म्हटलं जाऊ मग म्हटलं चल मग तसं नाही का. 2 जण होतो ना त्याच्यामुळे. हा मग तू काय नाही रो. जेव्हा आता अभ्यास होत आता शाळा चांगली होती. काही विषय नाही. हा 8 पर्यंत ना. हा बसले ना. काल आलो काल. खूप सुंदर अप्रतिम अशी डिजिटल पद्धतीची ही मराठी शाळा आमच्या गावातली झालेली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने पुण्यात देखील अशी शाळा नसेल, अशी शाळा आमच्या गावात आमच्या मराठी शाळेचे शिक्षक दाते सरांनी ही शाळा बनवलेली आहे. खूप सुंदर. सगळ्याच्या पुढे जाऊन राहिला रे. राहिला जरा तू कधीवर बरं आहे. हा तसं नाही ना. ह्या वर्गात आले ना, जे माग होते ते पुढे जाणार. मागे सरकार मागे सरकार आपण या माझ्या पट्ट्यात लावले, पण पुढच्या वर्षी लगेच पहिली, म्हणून पहिली ते चौथीला उपयोगी होईल असं मटेरियल एका वर्गाचं नाही केलेलं, कंबाईन केलेलं आहे, मिक्स केलेलं आहे आणि प्रत्येक वर्गात थोडी वेगळी थीम वापरलेली आहे. इथं फ्लेक्सला प्राधान्य दिलंय. मधल्या वर्गात फ्लेक्स प्लस शैक्षणिक साहित्य, पलीकडच्या वर्गात फक्त शैक्षणिक साहित्यच वापरले, फ्लेक्स कमी वापरले. आणि हे जे गणित विज्ञान पेट्या वगैरे आपल्याला येतात शास्त्राकडून वगैरे काही, त्या मुलांना यूज करण्यासाठी, हाताळण्यासाठी, मग त्याच्यामधलं पण आपण हे बरंचसं साहित्य यूज केलेलं आहे. आणि प्रत्येक वर्गामध्ये 2 फॅन बसवले. हा जाम झाल्यामुळे काढून ठेवलाय खाली, आता वेळ नाही भेटला. प्रत्येक वर्गामध्ये इथं साऊंड आहे. आता ही नवीन खोल्या असल्यामुळे याच्यात सीसीटीव्ही नाही. बाकीच्या सगळ्या वर्गांनी सीसीटीव्ही आहे, साऊंड आहे, बेल आहे, राष्ट्रगीत, वंदे मातरम, देशभक्तीपर गीतं खालच्या ऑफिसमध्ये जर आपण लावले तर सगळ्या वर्गांनी ते येतात. तिथं बेल दाबली तर मोठ्या बेल इथं जिन्यामध्ये बेल आहे आणि प्रत्येक वर्गात हे ठेवलेलं आहे आपण बेलचं छोटं किट, त्याचा पण आवाज वगैरे येतो. सगळ्या लाईट फिटिंग केलेली आहे. तिकडे एक पॉईंट आहे, इकडे एक पॉईंट आहे, इथं बोर्ड आहे. सगळ्या वर्गांनी एलईडी टीव्ही, आपल्याकडे इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे 5-5 लाख रुपयाचे. बबलू म्हणला जायला पाहिजे चल म्हटलं आता काही सुट्टी आहे म्हणून. हा सुट्टी होती, सुट्टी म्हणून लोकांनी यायला पाहिजे होतं.
नाशिक, मुंबई, नागपूर, औरंगाबाद व संगमनेर इतरही क्षेत्रातून जे मान्यवर सर या ठिकाणी आलेले आहेत, ज्येष्ठ शिक्षक आपल्या व्यवसायानिमित्त बाहेर नोकरी करतायत, अशा सर्वांनी वरती यावं माझ्या विद्यार्थ्यांनी आणि या ठिकाणी बसावं. खुदनर सर या, नाईकवाडे फक्त एक मिनिट ऐका प्लीज या. जास्त नाही, ऐका ना, तुम्ही फक्त गावातले तुम्ही आणि आम्ही विद्यार्थी एकच आहेत, फक्त फार लांबून आलात ना म्हणून फक्त आहे ना. आणि या इथं पुढे या सरांच्या मागे बसा, इच्छा आहे ना. या या पोपटराव सर या, या इकडे या सर या. हा काय अडचण नाही, या या. चंद्रकांत ये माग बस. ठीक आहे, असू द्या ना, काही हरकत नाही. या या सर या वरती या. इकडं या सर, इकडे या. पलीकडच्या बाजूने पण जागा आहे. या कार्यक्रम सुरू करायचा आहे. ठीक आहे, सुरू करूया कार्यक्रम. बसा बसा इथे साईडला बसा. बघा या ठिकाणी आपण माजी विद्यार्थी मेळावा, माजी शिक्षक मेळावा, ग्रामस्थ आणि पालक मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या सर्वांचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी हार्दिक स्वागत करतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात, आपलंही हार्दिक स्वागत. या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, जसे या ठिकाणी मुख्याध्यापक बागुल सर विनंती आहे की आपण यायचं. तदनंतर आमच्या शाळेवर नियंत्रण ठेवतात ते म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष. महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये सर्वात जास्त स्ट्रॉंग अधिकार दिले असतील सगळ्या क्षेत्रात तर ते म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीला. आणि आम्ही हुकतोय चुकतोय पाहण्याचा ज्यांना अधिकार दिलाय ते आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय सुभाषराव खुदनर. आपण यावरती या, यावरती या. बघा आता तुम्ही सर्व गाव आहे, मग या गावचं एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक प्रतिनिधी असावा. गावचा प्रमुख असतं प्रथम नागरिक म्हणजे सरपंच. सरपंच आपणास विनंती आहे की आपण एक सर्व ग्रामस्थांच्या वतीने फक्त वरती यायचं. या हा मेजर फेटा बांधा, तिथं फेटा बांधा पटक्याचा. तदनंतर या ठिकाणी माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केलेला आहे, म्हणून माजी विद्यार्थ्यांचं एक सर्वांचं एक प्रतिनिधी म्हणून नाईकवाडी सर आहेत. सर आपणास विनंती आहे आपण वरती या. या या ठिकाणी सर्वजण आलेले आहेत. आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यामध्ये आपण सांगतो. सुरुवातीला राष्ट्रगीत होईल, राष्ट्रगीतानंतर स्वागत गीत होईल, स्वागत करतील, नंतर अध्यक्ष निवड होईल, अनुमोदन होईल, सरस्वती पूजन दीप प्रज्वलन होईल, स्वागत गीत होईल, देशभक्तीपर गीत होईल, तदनंतर सत्कार होतील, प्रास्ताविक होईल, माजी विद्यार्थी आणि सर्वांचं मनोगत होईल आणि आभार प्रदर्शन होईल. हा छोटेखाने कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपण शिक्षक म्हटलं का शिस्तप्रिय असतो सर्वजण, म्हणून आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करूया. सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ जागेवरच 1 मिनिटासाठी उभं राहायचं. सर्व ते या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदोडी या ठिकाणी आयोजित माजी विद्यार्थी, माजी शिक्षक, ग्रामस्थ, पालक या मेळाव्याच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री नाईकवाडी सर. या ठिकाणी